घराघरांमध्ये घुसून मोबाईल चोरी करणारा गजाआड, गुन्हे शाखा युनिट 2 ची ही कारवाई आहे। नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून चोरीचं सत्र सुरूच आहे। शहरातील सिडको परिसरात घरातून मोबाईल चोरणाऱ्या घटना वारंवार वाढत आहेत। अशाच प्रकारे घरातून मोबाईल चोरणारा एक संशयित इसम इंदिरानगरच्या राजीवनगर झोपडपट्टीत मोबाईलची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा पथकाने सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेतलंय। आकाश शेजुळे असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून 60,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल हस्तगत करण्यात आले। या संशयित इसमावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास अंबड पोलीस करतायत। सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक, राजेंद्र भुमरे, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी नितीन सर।